आवाज नाही चांगला निघाला बायांचा का? जय आदिवासी। आजच बोलतीय तुम्ही व मला रोज रोज बोलायला लागत। हा आजच बोलाय आले तुम्ही, मला रोजच बोलायचं आहे। डबल एकदा जय आदिवासी। आता मला धरून नाही आणला का कांबडी सरांनी? कारण कांबडी सरांनीच मला बोलायला शिकवलंय म्हणून मी आज आहे तुमच्या जिल्ह्यात। आणि तुम्ही बी आता ना माझीच वाट नका पाहत जाऊ, मग कुक जाऊ। महाराष्ट्रातून आता 13 जिल्ह्यातून लोक सांगता बेबी ताई तू येऊ आमच्या गावाला, मग कुक जाऊ। एक आदिवासी बाई आता तेवढ्या आदिवासीचा येईल, पण काही नाही हा का? आज त्यांना देखून तेवढ्यांना वाटायला लागलाय माय आदिवासी मला नाचता येतं, मला गाणी सांगता येता। पण आदिवासीची निशाणी घेऊन इड ज्या महिला आल्या त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा। आणि बाकी बाहेर आल्या ना त्यांनी लक्षात ठेवा का आदिवासीच्या कार्यक्रमात चाललो आणि माझी काही निशाणी आहे ती घेऊन येत जा, तरच आदिवासींच्या कार्यक्रमाला बसा, नाही तर बसायचं नाही। माझा सडी तोड बोलणं असेल, कोणाला राग येत असेल ते बी मी मान्य करीते, कोणाला हे वाटत असेल तुम्ही आदिवासी आहे, तुमची ओळख फक्त फडकी आहे म्हणून ओळख आहे। महिलांनी लक्षात ठेवा, तुम्हाला वाटत असेल आम्ही आदिवासी आहोत, माझी धांदूक फडकी पाहूनच लोकांना आज वाटत काही आदिवासी समाजाची आहे म्हणून। तुम्ही काही लोकांना कागद दाखवणार का? माझा जातीचा दाखला घ्या, मी आदिवासी आहे। पहिली फडकी घ्या आणि मग कार्यक्रमाला निघा। तुम्ही 1000ची साडी नेसली का 10,000ची साडी नेसली का 1000चा लुगडा नेसलाय मला माहित नाही, पण समाजात येताना फडकी घेऊन या आणि निशाणी घेऊन येत जा। आणि आज 3 वर्ष झाले कांबडी सरांनी कार्यक्रमाला सुरुवात केली, मुलींना आज घडवायला सुरुवात केली, तेवढे पुरींना आज बारीक पुरींना सर आज महिन्याचे 30 दिवस फक्त समाजातल्या महिला घडवायला उभं राहिलं। का म्हणून राहिलं माहित आहे का? माझा समाज अजून मांगा आहे आणि माझ्या अवकड्या पुढंच नाही जाऊ राहिल्या। त्यांनी माये नाही ना पालघर, ठाणा, नाशिक 3 जिल्ह्यातून ना महिलांना प्राधान्य दिलाय त्यांनी का आपल्या बाया कुठंच नाही पुढे येत्या, आपल्या बाया कल्याणला जात्या, दादरला जात्या पाहते। आणि आज सर मगाशी बरंच त्या ताई आज 80 वर्षाच्या आहे, त्या एवढ्या लांबून आल्या कासाठी का आपल्याला समाज प्रबोधन करायसाठी। तो कोणाच्या ना पार आता नाथी गुथी सगळी जवळ आली का फक्त गप्पाच मारायचा चालला, तर आपण कार्यक्रमाला आलो आपल्याला विडून काहीतरी विचार घेऊन जायचं आणि ते नुसतं कार्यक्रम पाहून घरी जायचा याच्यातला भाग नव्हता। तुमच्या गावात जाऊन गावातल्या बाया घडवून आणि जी आताची ही पिढी इड बसेल आहे ना, ही पिढी घडवायची आणि ही पिढी आज तुम्ही घडवाल तर पुढं आपल्या आदिवासी समाजाची निशाणी राहणार आहे आणि आदिवासी समाजाच्या बाया ओळखल्या जाणार आहे। मी बी साड्याच नेसतो, मी साड्या नेसून जायचो ना ऑफिसात, कुणीच मला विचारत नव्हता। आणि पोलीस प्रशासनाने ताईने तर सांगलं का काय हालत आहे, जी त्यांच्या परिस्थिती होती त्यांच्या काळात हा का, त्याच्यानंतर 40-45 वर्षाचा काळ गेल्यानंतर त्यांचाच लढा घेऊन मी कुठंतरी एक काहीतरी थोडासा वाटा घेऊन मी पुढे आलो। माझ्या वय तोच टाइम आहे आणि हे पिढीवर पण तोच टाइम येणार आहे। कारण पोलीस प्रशासन सोपा नाही, तिथं माझा पोरगा असो किंवा माझ्या घरातला असो सगळं डिपार्टमेंट कुणीच ओळख देत नाही। आपण आपले जाती उतरा तेव्हा यांना समजत आपली जात नाही आपली जमात आहे हे पण लक्षात घ्या का। 45 जमातीतून 47 जमातीतून 2 कळल्या का मुळे का त्यांची बोलीभाषा आहे नाही, त्यांची राहणीमान नाही आणि आपण जर फडक्या सोडल्या तर मग आपणही ओपन झालो। मग आता आदिवासी असू नये 8 दिवस महिना दिवस आपली पोरं उपाशी मारता हा, तरी सरकारला जाग येत नाही। एवढे दिवस शिकेल नव्हती काहीच नव्हती अडाणी समाज हा का, आताशी कुठंतरी माझा आदिवासी समाज शिकला, तो पुढे जायला लागला, महिना पोरांना उपाशी मारायला लागत सुटलाय। आपले आमदारांना उड्या टाकायला लागू राहिल्या का?
त्यांना काही देणं घेणं नाही. ते आजही सांगता हे भारतात आदिवासी नाही. मग आपण कुठं जायचा? 100% आदिवासीच होती पहिली भारतात आणि 100% जमिनी आदिवासींच्याच होत्या. मग गेल्या कुठं? आज 7.5% आपण आलो तरी अजून आपलं डोळं उघडता नाही. फक्त बेबीताईच आहे का? नाशिक जिल्ह्यात आहे, ठाणे जिल्ह्यात आहे, पालघर मध्ये, नगर मध्ये बी अजून विचार करा. नाही तर नाही, माझा नवरा कामाला, मला डबा करायचा, मला काही गरज नाही. तिकडं समाजाचा कार्यक्रम. आज हे पालघर मध्ये किती आदिवासी गाव आहे, किती जमाती आहे या. आणि पेसा गाव मला तर वाटत आता ते सरपंच ना अडाणी बाया माझ्या करा, अडाणी बाया. आणि ते बाया ज्या कार्यक्रमाला येतात त्यांना समाज कळालाय ना, ह्याच बाया गावकऱ्यांनी सरपंच करा. कारण का तर हे शिकेल सवरेल आपण पुरीला देतो ना, हे माई सून जास्त शिकेल आहे, मग तो दुसऱ्याचा धार याची सून शिकेल आहे खरं सरपंच. पण तिचं नवऱ्याला काय देणं घेणं नाही. तिकडं पेसाचं आंदोलन असो, उपोषण असो, काही असो, त्याला काहीच देणं घेणं नाही. अरे पण तो पेसा वाचला तर तुझी बायको डबल सरपंच होणार आहे. पेसा संपला तर घरीच बसल भाकरी थाबीत माझे वाणी. तर बाई माणसाच नाही, आता बायाने विचार करायचा. एवढे दिवस बापे माणसाच आपल्याला सांभाळत होती आणि ते सांगतील तसंच ऐकत होतो आपण. आपली पूर्वीपासून मातृ सत्ता पद्धत